हॅलो एव्हरीवन. आज आपण FY BCom सेमिस्टर 2 फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम प्रॉब्लेम नंबर 10 पेज नंबर 2.40 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. द प्रिमाइसेस ऑफ राम भरोसे ट्रेडर्स राजकोट वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर ऑन 13 जून 2024. ही तारीख महत्त्वाची आहे. ह्या तारखेला आग लागलेली आहे. ही तारीख लक्षात ठेवा. 30 जून 2024. म्हणजे इथं खाली पण बघा हा जो कॉलम आहे इथं आपल्याला दिले 2024 13 जून 2024. तर ह्याचं पोस्टिंग तुम्ही मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला करणार आहात. आणि द फॉलोइंग फिगर्स वेअर कलेक्टेड फ्रॉम अवेलेबल सोर्सेस. प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ क्लेम इन रिस्पेक्ट टू द लॉस ऑफ स्टॉक फॉर सबमिशन टू द इन्शुरन्स कंपनी एक्सप्लेनिंग बेसिस ऑफ युअर क्लेम. इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रिपेअर काय करायचं आहे, तर स्टेटमेंट ऑफ क्लेम म्हणजे तुम्हाला किती अमाऊंटची क्लेम करणार आहात तुम्ही इन्शुरन्स कंपनीला ते फाईन करायचं आहे. आणि मेथडचं नाव सांगितलेलं आहे लॉस ऑफ स्टॉक मेथड आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिली. द फर्म क्लोज इट्स बुक्स ऑन 31 डिसेंबर ईच इयर. म्हणजे हे जे तुम्हाला असेसमेंट इयर आहे हे जानेवारी टू डिसेंबर आहे. हे जानेवारी टू डिसेंबर, जानेवारी टू डिसेंबर, हे जानेवारी टू डिसेंबर आणि हे जानेवारी टू जूनपर्यंत आहे, कारण 6 मंथ दिलं आहे म्हणून हे जानेवारी टू जूनपर्यंत आहे. तर त्याच्या खाली आपल्याला ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहे, हे 3 वर्षाचे, आणि हे मेमोरंडमला येणार आहे. परचेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे आणि 36,000 मेमोरंडमला येणार आहे. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 2023 पर्यंत आणि 2024 28,000 दिलेलं आहे, हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहेत. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला परचेज रिटर्न, हे 3 वर्षाचे आहेत. हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेजेसमधून लेस होतील आणि 2024चे जे परचेज रिटर्न आहेत ते परचेजमधून लेस होईल. सेल्स रिटर्न सेल्समधून लेस होईल, फक्त हे 2024चे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या सेल्समधून लेस होतील आणि हे साध्या ट्रेडिंग अकाउंटच्या सेल्समधून लेस होतील. फ्राईट इनवर्ड म्हणजे वाहतुकीचा खर्च आहे, हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल आणि हे जे 1,000 आहेत हे ट्रेडिंग अकाउंट मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. क्लोजिंग स्टॉक हा 2021चा क्लोजिंग स्टॉक आहे, तोच इथं दुसऱ्या वर्षी ओपनिंग होतो. इथला क्लोजिंग इथं ओपनिंग होतं, इथला क्लोजिंग इथं ओपनिंग होतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. फक्त खालची जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती मात्र काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. इन 2021 व्हाईल व्हॅल्युइंग क्लोजिंग स्टॉक, नीट बघा काय लिहिलं आहे. क्लोजिंग स्टॉक आहे 2021चा, तर तो जो हा बघा इथं 22,000 दिलेला आहे तो अ स्लो मुव्हिंग ॲटम्स कॉस्टिंग ₹5,000 वॉज अवेलेबल व्हॅल्यूड ॲट ₹4,000. म्हणजे त्याने असं सांगितलेलं आहे आपल्याला इथं की जो हा 5,000 रुपये 4,000 रुपयाच्या मालाची किंमत 5,000 रुपये झालेली आहे आणि तो स्लो मुव्हिंग ॲटम आहे. म्हणजे तो स्टॉक म्हणजे काय झालेला आहे, स्लो मुव्हिंग म्हणजे काय तर मार्केटमधून तो त्याची व्हॅल्यू कमी कमी होत चाललेली आहे किंवा डिमांड कमी कमी होत चाललेली आहे. जसं नवीन नवीन वस्तू येतात मार्केटमध्ये तशा जुन्या वस्तूंचा स्टॉक पडून राहतो, तो विकला जात नाही. त्याला आउटडेटेड स्टॉक असं म्हणतात. तो आउटडेटेड झालेला असतो पण तो काही लोक घेतात, असं नाही की ते घेतच नाहीत, पण जुना माल शक्यतो विकला जात नाही किंवा तो जुन्या पॅटर्नचा असतो. नवीन नवीन जसं की जुने मोबाईल असतात तर ते जुने मोबाईल बटनाचे वगैरे पूर्वी असायचे, तसे मोबाईल आता चालत नाही, तर अँड्रॉईड मोबाईल वगैरे विकले जातात. म्हणजे जुना स्टॉक असेल तर तो काय असतो, असा त्याला मूविंग म्हणजे स्लो मूविंग ॲटम्स म्हणजे तो हळूहळू विकला जाईल असं सांगितलेलं आहे. आणि तो जो क्लोजिंग स्टॉक होता तो क्लोजिंग स्टॉक म्हणजे इथं बघा 22,000 दिला आहे, तर त्याला आपल्याला स्टार करायचं आहे. ह्याला ॲडजस्टमेंट आहे ह्या क्लोजिंग स्टॉकला, मी स्टार करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगते काय करायचं आहे. हे जी पण जी कॉस्टिंग अमाऊंट आहे ही कॉस्टिंग अमाऊंट कधीची आहे, 2021च्या क्लोजिंग स्टॉकची आहे. तर आपण काय करायचं आहे, ह्या कॉस्टिंगमधला डिफरन्स काढायचा आहे. 5,000 मायनस 4,000. मी तुम्हाला वर्किंग करून दाखवते इथं कसं करायचं आहे बघा. 2021 क्लोजिंग स्टॉक
जो पण तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 22,000. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, जो आपण तुमच्या व्हॅल्यू बघा इथं 5 होती, व्हॅल्यूड ॲट ₹4,000 म्हणजे 4,000 रुपयाच्या वस्तूची किंमत 5,000 रुपये झालेली आहे. म्हणजे काय झालं तर 1,000 रुपयांनी ती वाढलेली आहे. मग आपण त्याला काय म्हणतो, ॲक्च्युली त्याला आपण अंडर व्हॅल्युएशन म्हणतो. हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण 5,000 आणि 4,000 ह्या दोन किमतीमध्ये फरक आहे. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की 5,000 रुपये वस्तूच्या किमतीचा गुड्स होता, त्याची व्हॅल्यू 4,000 झाली आहे. 4,000 इतक्या किमतीचा मालाची कॉस्ट आता 5,000 रुपये झाली. म्हणजे 1,000 रुपयांनी वाढलेला आहे. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, अंडर व्हॅल्युएशन म्हणतो. हे लक्षात ठेवा. 4,000 रुपये किमतीच्या मालाची किंमत 5,000 झाली. म्हणजे काय झालं, 1,000 रुपयांनी वाढली, तर त्याला अंडर व्हॅल्युएशन म्हणतो. $5,000 मायनस 4,000 जो डिफरन्स आला तो 1,000 रुपयाचा आहे. हा आपल्याला ॲड करायचा आहे क्लोजिंग स्टॉकमध्ये. ॲड करणे. किती ॲड करायचे, 1,000 रुपीज हे ॲड करायचे आहेत क्लोजिंग स्टॉकमध्ये. कधीच्या तर 2021च्या. आता पुढं बघा, हा जो 2021चा क्लोजिंग स्टॉक आहे तो 2022ला तो काय होईल, ओपनिंग होईल. ओपनिंग स्टॉक म्हणजे जो 2022चा स्टॉक 21चा असेल तो इथला 2021चा क्लोजिंग स्टॉक 2022ला काय होईल, ओपनिंग होईल. म्हणजे काय होईल बघा, इथं तुम्हाला करून दाखवते. 2021चा क्लोजिंग स्टॉक आहे 22,000, त्याच्यामध्ये 1,000 ॲड होतील. म्हणजे त्याची जी क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे ती 23,000 होईल. ही 23,000 2022ला ओपनिंग होईल. म्हणजे ओपनिंग किती स्टॉक असेल तर 23,000 ओपनिंग स्टॉक असेल. तर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे की जी कॉस्टची व्हॅल्यू आहे, कॉस्ट नीट बघा, कॉस्ट ती जी कॉस्टिंगची व्हॅल्यू ह्या ओपनिंग स्टॉकमधून लेस करायची आहे. हे 1 नंबरचं कॅल्क्युलेशन होतं, हे 2 नंबरचं आहे. लेस करायचं आणि ह्याला म्हणायचं अबनॉर्मल स्टॉक. किती होता तर कॉस्ट लिहायची, तुम्हाला इथं कळावं म्हणून लिहिते मी कॉस्ट. किती कॉस्टचा होता, 5,000चा होता. लेस करायचा आहे आणि मग तुम्हाला त्याची व्हॅल्यू बाहेर घ्यायची आहे. किती येतं आहे बघा, 23मधून 5 गेले 18,000 असं येईल. तर ही नीट बघा काय करते ती मी. आणि अजून एक याला ॲडजस्टमेंट आहे आणि त्यांनी सांगितलं आहे दिस वॉज सोल्ड फॉर ₹4,500 इन 2022. 2022ला तो सोल्ड झालेला आहे. तर तो सेल्समधून सेल्स आहे 2022चे, त्याच्यामधून लेस होईल. किती होईल तर 4,500 लेस होतील. म्हणजे 2022ला जे सेल्स आहेत, आपण बाय सेल्स लिहितो, तर सेल्स क्रेडिट साईडला असतात. तर त्या सेल्समधून सेल्स किती आहेत बघा, 2022चे 2,02,500 आहेत. हे सेल्स आहे 2,02,500. त्याच्यातून ते लेस होईल सोल्ड म्हणून, किंवा त्याला आपण म्हणतो सेल प्रोसीड्स ऑफ अबनॉर्मल स्टॉक. कितीचा सेल केला तर आता 4,500 एवढ्याचा सेल केला. हे तिसरं वर्किंग आहे, पण 2022लाच येणार आहे, तर लेस होणार आहे. म्हणून मी इथं लेस लिहिलेलं आहे 4,500. आणि मग आपल्याला बाहेर अमाऊंट काढायची आहे मायनस करून, किंवा रिटर्न्स वगैरे असेल तर त्याच्यातून आपण लेस करणार आहे. हे असं तुमच्या पहिल्या ह्याचं वर्किंग आहे. तर आपण पहिलं काय करू, एक अकाउंट तयार करून घेऊया. आपल्याला इथं प्रिपेअर करायचं आहे, किती क्लेम मिळणार आहे ते शोधायचं आहे. त्याच्यासाठी 2021चा एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे, 2022चा एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे, 2023चा एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे, आणि 2024चा मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे. आपण 2021चं पोस्टिंग करून घेऊया.
मी इथं तयार केलेला आहे बघा. इन द बुक्स ऑफ राम भरोसे ट्रेडर्स राजकोट ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2021. ओपनिंग स्टॉक आहे 20,000. इथं लिहूया आपण टू ओपनिंग स्टॉक. $22,000 सॉरी 20,000 20,000 रुपये. त्याच्यामध्ये परचेजेस, आता परचेजला परचेज रिटर्न आहेत म्हणून आपण काय करू, परचेजला ना एक स्टार करून ठेवूया. परचेजला पण स्टार करून ठेवूया आणि सेल्सला पण स्टार करूया, कारण सेल्स रिटर्न पण आहेत म्हणून. आणि क्लोजिंग स्टॉक तर प्रत्येक वेळेसच तुमचा क्लोजिंग आणि ओपनिंग इनरलाच येणार आहे, फक्त 2021ला येणार नाही. त्याच्या खाली येईल परचेजेस. परचेजेसची अमाऊंट आहे 1,78,000. 1,78,000. त्याच्यातून लेस होणार आहेत परचेज रिटर्न. अमाऊंट आहे 18,000. 18,000 आपण लेस करून घेऊ, किती येते अमाऊंट बघूया. 1,78,000 मायनस 18,000 1,60,000. 1,60,000 बाहेर येतील 1,60,000. त्याच्यानंतर आहे सेल्स. सेलची अमाऊंट आहे 2,22,500 बाय सेल्स 2,22,500 लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आहे 22,000. बाहेर येतील 22 मधून 22 गेले 2,05,000. 2,05,000. त्याच्यानंतर आहे फ्राईट इनवर्ड 2 डेबिटला येईल ते. अमाऊंट आहे 5,000 आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 22,000. त्याला पण ॲडजस्टमेंट आहे, आपण स्टार केलेला आहे बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 22,000 इनरला. आता आपण आतमध्ये का लिहिली, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जो क्लोजिंग स्टॉक आहे कितीचा होता, 4,000 रुपयेचा, त्याची किंमत झाली 5,000 रुपये. 4,000 किमतीच्या गुड्सची व्हॅल्यू 5,000 रुपये 5,000 रुपीज झाली, म्हणजे 1,000 रुपयांनी वाढलेला आहे. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत ॲड. तुम्ही इथं अबनॉर्मल स्टॉक पण म्हणू शकता किंवा अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक असं पण म्हणू शकता. आता आपण इथं वर्किंग केलेलं होतं, तर बघा आपण इथं वर्किंग केलेलं आहे. कितीनी झालेला होता अंडर व्हॅल्यू. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा स्टॉकची व्हॅल्यू वाढते म्हणजे 4,000 किमतीच्या मालाची किंमत 5,000 रुपये झालेली आहे असं सांगितलं आहे. तुम्हाला ॲडजस्टमेंटचा मिनिंग कळतो आहे का बघा. तुम्हाला वाटेल अंडर म्हणजे कमी, कमी नाही, तर अंडर म्हणजे उलट ते वाढलेलं असतं. तर 4,000 रुपये किमतीच्या मालाची किंमत 5,000 झालेली आहे, म्हणजे जो डिफरन्स आला कितीने वाढली, 1,000 रुपयांनी वाढली. म्हणून तो आपण काय करणार आहोत, इथं लिहिलं आहे बघा मी, क्लोजिंग स्टॉक 2021मध्ये ॲड करणे. किती, तर ₹1,000. तर मग आपण इथं 1,000 ॲड करू, म्हणजे येणार आहे 23,000. 22,000 प्लस 1,000, ज्या अमाऊंट आली किती आपली 23,000. हा क्लोजिंग स्टॉक. परत इथं काय होतो, ओपनिंग होतो, पण आपल्याला इथं ग्रॉस प्रॉफिट पण काढायचा आहे. पहिला आपण हा क्लोजिंग स्टॉक इथं घेऊया, नेक्स्ट इयरला तो ओपनिंग होतो. इथं लिहिणार आहोत टू ओपनिंग स्टॉक. इनरलाच लिहायचं आहे आपल्याला 23,000. इथला क्लोजिंग, इथं ओपनिंग होतो. आता आपल्याला हा क्लोज करायचा आहे, त्याच्याशिवाय आपल्याला ग्रॉस रेट काढता येत नाही म्हणून. तर ह्याला आपण क्लोज करू. ह्या साईडचीच टोटल जास्त येणार आहे 500, 23
आणि 2,23,000 2,23,500 येत आहे. सेल्स किती आहे? 2,22,500. त्यांची तर प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर इथं सेल्स आहे 2,22,500 नाही आहेत. तर नीट विचार करून बघा, कारण इथं त्यांनी बुकमध्ये ॲन्सरमध्ये सेल्स घेतले ते 2,22,000 घेतलेत. तर तुम्ही करेक्शन करून घ्या. इथं आहे 2,22,000, हे 5 नाही आहेत. 2,22,000, तर हे 500 नाही आहेत. नाहीतर मग आपला ॲन्सर चुकल. तर इथं ॲन्सर आहे 2,22,000 मधून 22,000 मायनस केले, बाहेर आले 2,00,000 आणि हे 23,000, म्हणून टोटल आले 2,23,000. हीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 2,23,000. ह्याला डबल अंडरलाईन करूया. आता आपल्याला काय करायचं आहे? ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट आपण कसं काढणार आहोत? तर 20,000 प्लस 1,60,000 प्लस 5,000, टोटल आली 1,85,000 मायनस 2,23,000, 38,000. ग्रॉस प्रॉफिट आला 38,000. इथं नाव देऊ आपण टू ग्रॉस प्रॉफिट, CD. याला स्टार करा, ब्रॅकेटमध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर. $38,000. आता आपला क्लोजिंग स्टॉक मिळाला, कारण बुकमध्ये इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? एक ग्रॉस प्रॉफिट रेट काढायचा आहे, म्हणून इथं लिहिणार आहोत आपण कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस प्रॉफिट रेट ऑन सेल्स असं पण म्हणू शकता तुम्ही. ग्रॉस प्रॉफिट रेट ऑन सेल्स कशावर काढतोय? तर सेल्सवर काढतोय. त्याच्यामुळं मग आपल्या इथला ग्रॉस प्रॉफिट रेट पण चुकला असता जर इथं 500 घेतले तर, म्हणून मी ते करेक्शन केलं. तर मग ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट रेट काढतोय आपण, म्हणजे पर्सेंटेज शोधतोय, डिवाइड बाय सेल्स, किती टक्के आपल्याला नफा झाला हे शोधतोय, इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आहे 38,000, सेल्स आहे 2,00,000 डिवाइड बाय 2,00,000 इंटू 100. तर आपण इथं करून बघूया. 38,000 डिवाइड बाय 2,00,000 इंटू 100. 19%, 19% प्रॉफिटचा रेट आहे. तर आता आपल्याला याच्या पुढं काय करायचं आहे? नेक्स्ट कॅल्क्युलेशन, नेक्स्ट ट्रेडिंग अकाउंटला आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट कॅल्क्युलेशन, इथला जो ओपनिंग स्टॉक आहे तो आपण काय केलेला आहे? ह्या इयरचा जो क्लोजिंग असतो तो इथं ओपनिंग झाला, त्याच्यानंतर हा ओपनिंग स्टॉक घेऊ नका, ह्याला तुम्ही क्रॉसची साईन करा. आता आपल्याला घ्यायचं आहे इथं पण बघा. आता नेक्स्ट इयर आपण इथपर्यंतच रीड केलेलं होतं. आता आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. जो पण आता नेक्स्ट इयरला सांगितले 2022, बघा आत्तापर्यंत आपण 2021चं इथपर्यंत केलं, पण आता आपल्याला इथं काय सांगितलं आहे बघा, ओपनिंग स्टॉक हा घेतला आपण 23,000. अबनॉर्मल जी पण कॉस्ट आहे ती काय करायची आहे? अबनॉर्मल स्टॉक म्हणून लेस करायचं आहे, कारण हा विकला जाणार नाही, कारण तो आउटडेटेड आहे, किंवा तो स्लो विकला जाईल, किंवा तो कदाचित नाही पण विकला जाणार, म्हणून आपण त्याला लेस केलं. म्हणजे आपल्याकडे विकण्यासाठी किती स्टॉक आहे? तर 18,000.
कॉस्ट लक्षात ठेवा, आपण काय लेस करायचं आहे, कॉस्ट लेस करायचे, कारण इथं व्हॅल्यू दोन शब्द आहेत बघा, कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन. तर तुम्हाला कॉस्ट लेस करायची आहे. मग आणि तारीख किती होती, 2021चा क्लोजिंग, म्हणजे 22चा तो ओपनिंग आहे म्हणून ह्याच्यातून मायनस केलं. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, 2022ला त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी काय केलं आहे, दिस वॉज सोल्ड फॉर ₹4,500 इन 2022, म्हणजे तो 2022ला तो सेल झालेला आहे 4,500ला. म्हणून 2022चे जे पण सेल्स आहेत त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, 4,500 लेस करायचे आहेत, कारण गुड्स विकला गेलेला आहे आणि आउटडेटेड गुड्स आपण काय केलेला आहे, सोल्ड आउट केला आहे, म्हणून तो सेल्समधून लेस होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग काय झालेलं आहे, ते सेल्समधून लेस होईल आणि त्याच्यानंतर पुढं अजून ॲडजस्टमेंट आहे, त्याचा पण आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्या पुढं बघा, आता इथपर्यंत मी 2021ची पोस्टिंग होतं एवढं आपण अगोदर करून घेऊया आणि मग पुढं करूया. तर पहिलं काय करूया बघा, आता काय होणार आहे की इथला जो क्लोजिंग स्टॉक आहे 2022चा, ह्याला पण स्टार होणार आहे, कारण पुढं सांगितलं आहे इन 2022 अँड ॲटम कॉस्टिंग. कॉस्ट म्हणलं ना की नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तो काय होणार आहे, क्लोजिंग स्टॉकमध्ये ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे 6,000 वॉज रॉंगली व्हॅल्यूड ॲट 7,000, तो डिफरन्स येणार आहे, तो क्लोजिंग स्टॉकमधून लेस होणार आहे. आता इथं बघायचं, कॉस्ट किती होती 6,000, त्याची व्हॅल्यू किती होती 7,000, रॉंगली तुम्ही चुकून 7,000 किंमत केलेली होती आणि त्याची कॉस्टिंग आज किती आहे, त्याची 6,000 रुपये आहे. म्हणजे काय झालं तर ओव्हर व्हॅल्युएशन बघा, इथं 5,000 मायनस 4,000 आणि 6,000 मायनस कॉस्ट. बघा कॉस्टमधून व्हॅल्यू जर लेस केली तर लेस होतं आहे का, नाही होत. जेव्हा पण तुमचा आन्सर निगेटिव्ह येईल तेव्हा ते ओव्हर व्हॅल्युएशन असेल. तर जे पण ओव्हर व्हॅल्युएशन होतं म्हणजे 6,000 आणि म्हणजे मायनस 1,000 येईल, तो क्लोजिंग स्टॉकमधून आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे. जेव्हा पण ओव्हर व्हॅल्यू येईल तेव्हा लेस करा, अंडर व्हॅल्यू येईल तेव्हा ते ॲड करा. तर हे 1,000 रुपीज तुमच्या ह्या क्लोजिंग स्टॉकमध्ये ॲड होतील. आणि हे 6,000 आहेत हे नेक्स्ट इयरला म्हणजे 2023च्या ह्या स्टॉकमध्ये ते हितला जो स्टॉक आहे ह्या स्टॉकमधून ते काय होणार आहेत, लेस होणार आहेत 6,000 रुपीज. हे लक्षात ठेवा, 2023ला इथं ते 6,000 रुपीज लेस होतील, हे लक्षात ठेवा. बघा आता हे जे 5,000 कॉस्टिंगचा जो गुड्स आहे तो आपण काय केलं, हे 5,000 कॉस्टिंगचा गुड्स इथं बघा नीट, जो 2021च्या कॉस्टिंगचा गुड्स होता तो 2022च्या कॉस्टिंगमधून इथून लेस केला. आणि काय केलं, ह्या जो 2022च्या कॉस्टिंगचा गुड्स होता तो 2023च्या ओपनिंगला, कारण हा क्लोजिंग स्टॉक आहे म्हणून तो ओपनिंगमधून आपण लेस करतोय. इथं नीट समजून घेण्यासाठी परत एकदा तुम्हाला नीट समजवते, तर प्रॉब्लेम काय आहे, जो पण तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे अगोदरच्या वर्षाचा, म्हणजे 21चा क्लोजिंग स्टॉक होता आणि 22चा ओपनिंग, म्हणजे जास्त करून इफेक्ट तुमच्या नेक्स्ट इयरला जास्त होणार आहे. आणि जो डिफरन्स आहे तो फक्त 2022ला येणार आहे. पण जो 21चा जो स्टॉक आहे, किती स्टॉक होता, कॉस्ट किती होती 5,000, तर तो 5,000 नेक्स्ट इयरला ॲड होणार आहे. तर नीट समजतंय का बघा, थोडासा हा प्रॉब्लेम वेगळा आहे. ओपनिंग स्टॉक होता हा 23,000 इथला, आणि हे जे 5,000 रुपये होते हे कधीचे आहेत तर इथं 2021च्या क्लोजिंग स्टॉकच्या आहेत. त्याची मूविंग व्हॅल्यू म्हणजे तो अबनॉर्मल आहे तो स्टॉक. मग तो असा 5,000चा जो स्टॉक आहे तो आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे. कशातून तर 2022च्या ओपनिंगमधून. म्हणून आपण इथं काय करणार आहोत, लेस करणार आहोत अबनॉर्मल स्टॉक. अबनॉर्मल स्टॉक तुम्ही एवढं लिहिलं तरी चालेल. अबनॉर्मल स्टॉक किती व्हॅल्यू होती त्याची 5,000, आणि लेस करून बाहेर येतील तो 18,000. ओपनिंग स्टॉक आहे 18,000. बघा आपण इथं वर्किंग करताना मी तुम्हाला समजवलेलंच होतं, किती झालेला होता 23मधून हा अबनॉर्मल 5,000 लेस केले आणि बाहेर आलं इथं 18,000. आता आपल्याला सेल्सला पण इफेक्ट होणार आहे 2022च्या, कारण तो कधी विकला गेला तर 2022ला. म्हणून आपण इथं बघा पहिलं ओपनिंग स्टॉक घेतला, आता त्याच्या खाली परचेजेस घेऊया. इथं 2 परचेजेस, ते पण इनरला येणार आहेत 1,50,000, 1,50,000.
लेस रिटर्न्स, परचेज रिटर्न्स आहेत 5,000 लेस करून बाहेर काढूया 1,45,000. 1.5 लाखातून 5,000 गेले 1,45,000. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न दिले. सेल्स बघा वर आहेत 2,05,2,500 बाय सेल्स. इनरला लिहायचं आहे 2,02,500. 2,02,500. त्याच्यामधून काय करायचं आहे बघा, जे सेल्स विकले गेलेले आहेत ते प्रोसीड्स सेल्स आहेत मागच्या वर्षीचे, ते ह्या वर्षी विकले. 2021चे सेल्स आपण 2022ला विकलेत, म्हणून ते सेल्समधून लेस करणार आहोत. लेस सेल प्रोसीड्स ऑफ अबनॉर्मल स्टॉक. कितीला विकला तर 4,500. मायनस करा आणि आतमध्येच घ्या, कारण त्याला सेल्स रिटर्न आहेत अजून. 8 आणि 4 12, चला 1 9 1 10, 1,98,000 मायनस करतोय आपण. मायनस करून बघा किती येते 1,98,000 आणि सेल्स रिटर्न आहेत 4,000, त्याच्यातून लेस करा. 4,000 बाहेर येतील 1,94,000. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलं फ्राईटची व्हॅल्यू आहे 3,000 टू फ्राईट इनवर्ड. अमाऊंट आहे 3,000 आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 11,800. आपण हा आता आत का लिहिलेला आहे तर 2022 इथं दिलेला आहे बघा. ह्या दोघातला जो पण डिफरन्स येईल, आता इथं पहिला कॉस्टिंग किती आहे 6,000. 7,000 व्हॅल्यूच्या गुड्सची व्हॅल्यू आज किती झालेली आहे, कॉस्ट किती झाली 6,000 झाली. म्हणजे 7,000 रुपयेचा मालाची किंमत 6,000 झाली. म्हणजे काय झालं तर इथं ओव्हर व्हॅल्यू म्हणायचं आहे आणि लेस करायचं आहे. म्हणजे काय होईल बघा, इथं जो व्हॅल्यू होती त्याची व्हॅल्यू होती 7,000 आणि कॉस्ट होती 6,000. मग ह्या दोघांचं मायनस केलं 1,000 आलं. ह्याला म्हणायचं आहे ओव्हर व्हॅल्युएशन. आपण 6,000ची किंमत किती केली, ओव्हर केली, जास्त केली, 7 केली. आणि इथं काय झालं 4,000 रुपयाच्या मालाची किंमत 5,000 केली. तर मग इथं अंडर व्हॅल्युएशन झालं. तर हे थोडंसं नीट समजून घ्या काय काय होतंय ते. आता जर तुम्हाला नाही कळलं तर तुम्हाला एक फॉर्म्युला मी इथं सांगते. ह्याची कॉस्ट होती बघा थोडंसं, हे 5,000 काय आहे कॉस्ट आहे, 4,000 काय आहे व्हॅल्यू आहे. 4,000 व्हॅल्यूच्या किमतीचा कॉस्ट किती झाली 5,000 झाली. आणि इथं सांगितलेलं आहे कॉस्ट 6,000 होती, त्याची व्हॅल्यू 7,000 रुपये झाली. तर मग जर तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल लमसम फॉर्म्युला, तर मग तुम्ही इथं असं म्हणू शकता की समजा इथं व्हॅल्यू मायनस कॉस्ट केली, मायनस झालं, तर थोडंसं मी एक फॉर्म्युला देते तुम्हाला. असं घ्या कॉस्ट मायनस व्हॅल्यू. जर मायनस झालं तर काय करायचं आहे, तुम्ही मायनस झालं तर ॲड करायचं आणि मायनस नाही झालं तर लेस करायचं. म्हणजे काय, इथं बघा इथं किती होतं 5,000 त्याची कॉस्ट होती आणि 4,000 रुपये त्याची व्हॅल्यू होती. मायनस होतंय का, होतंय. मग ह्याला काय केलं आपण प्लस केलं. आता इथं बघा काय आहे, कॉस्ट किती आहे तर 6,000 आहे. ह्या फॉर्म्युल्यात टाकलं तर व्हॅल्यू किती आहे 7,000 आहे. मायनस होतं आहे का, नाही होत, निगेटिव्ह येतं आहे, म्हणून ते मायनस करा. कशातून तर क्लोजिंग स्टॉकमधून. हे 2021च्या क्लोजिंग स्टॉकमधून मायनस केलं, हे 2022च्या क्लोजिंग स्टॉकमधून मायनस करायचं आहे. हे ॲड केलं, हे मायनस करायचं आहे. तर मग इथं आपण लेस म्हणणार आहोत. लेस तर आपल्याला इथं अबनॉर्मल क्लोजिंग स्टॉक, अबनॉर्मल स्टॉक म्हटलं तरी चालेल. लेस अबनॉर्मल
अबनॉर्मल स्टॉक, तर जागा पुरते का स्टॉक, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता ओव्हर व्हॅल्युएशन. किती झालं तर ओव्हर व्हॅल्युएशन झालं 1000 रुपीज. बघा इथं किती झालं 1000, म्हणून आपण लेस केलं कारण निगेटिव्ह आलं म्हणून. तर इथं आपण लेस केलेलं आहे. लेस करून बाहेर आलं 10,800. आता आपल्याला काय करायचं, हा जो ग्रॉस प्रॉफिट रेट काढलाय तो सेल्सवर ऑन सेल्स आहे, म्हणून हे जे सेल्स आहे तुमचे हे बाहेर आलेले, ह्या सेल्सवर 19% तुमचा क्लोजिंग स्टॉक असेल, सॉरी ग्रॉस प्रॉफिट असेल. इथं म्हणा ग्रॉस प्रॉफिट CD, ह्याला स्टार करा किंवा ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर लिहा. मी आता बॅलन्सिंग फिगर नका लिहू, स्टार करा फक्त. तर अमाऊंट आहे किती 19% ऑन सेल्स, 19% ऑन सेल्स. तर 19% काढायचं आहे सेल्सवर. सेल्सची अमाऊंट आहे 1,94,000 इंटू 19%, 36,860. ॲक्च्युली 19% काढायला पाहिजे होतं पण काय येत नाही. परत एकदा बघते. बॅलन्सिंग फिगरनीच काढला आहे 19% तर काढलं इथं कॅल्क्युलेशन. क्लोज नाही होणार आहे असं घेतलं तर हा अकाउंट. तर आपण काय करू, बॅलन्सिंग फिगरनीच काढूया. 19% नको काढायला, तर इथं लिहूया बॅलन्सिंग फिगर. कारण मग तो जर 19% काढला सेल्सवर तर तो येत नाही आहे, अमाऊंट क्लोज होत नाही आहे. इथं बघू आपण 800, 4, 9 1 10 0 ह्याच्याला 1 2,04,800. तेच आपण इथं घेऊ 2,04,800. डिफरन्स किती येतोय बघू आपण. 18,000 प्लस 1,45,000 प्लस 3,000, 1,66,000 मायनस 2,04,800. हां आता आला 38,800 आला ग्रॉस प्रॉफिट. आता नेक्स्ट आपल्याला इथं काळजीपूर्वक करायचं आहे. परत आपल्याला इथं रेट काढायचा आहे. मग आपण इथं म्हणणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट ऑन सेल्स. बट त्याने बुकमध्ये का काढला आहे मलाही कळलं नाही आहे. कारण जर काढला इथं जर हा काढलेला असेल तर इथं ग्रॉस प्रॉफिट वेगळा यायला पाहिजे, बट त्याने नाही घेतला तसा. तर फक्त आपण काढून बघू. ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आहे 38,800 डिवाइड बाय 1,00,000. सेल्स किती आहेत 94,000 इंटू 100. करून बघू आपण किती येत आहे. 38,800 डिवाइड बाय 1,94,000 इंटू 100, 20%. 20%. तर आता आपण इथं पुढं बघू. आता आपण इयर बघायचं आहे 2023 आहे डिसेंबर. तर काळजीपूर्वक आपल्याला इथं करायचं आहे 2023. हा जो इथला क्लोजिंग स्टॉक आहे तो इथं ओपनिंग होणार आहे. म्हणजे काय होणार आहे बघा, हा जो इथला क्लोजिंग स्टॉक आहे 10,800 किती आहे 10,800
तो इथं ओपनिंग होणार आहे. टू ओपनिंग स्टॉक. $10,800. आता इथं काळजीपूर्वक बघायचं आहे की जी कॉस्ट आहे कधीची, तर 2022च्या स्टॉक क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट दिलेली आहे, ती कॉस्ट आपण इथं लेस करायची. इथं पण बघा आपण कॉस्ट लेस केलेली आहे 5,000. आता नीट बघा, जी कॉस्ट आहे, कॉस्ट लिहिलं आहे इथं, किती कॉस्ट होती 5,000. कधीची होती 2021ची, म्हणजे 21च्या क्लोजिंगची होती, म्हणून आपण 22च्या ओपनिंगला लेस केलं. आता इथं पण तसंच आहे की कॉस्ट आहे ही इन 2022च्या क्लोजिंगची आहे, ते आपण कधी लेस करणार आहोत, 2023ला लेस करणार आहे. म्हणून इथं 2023ला 6,000 कॉस्ट आहे, हे लेस करणार आहोत. इथं लिहायचं आहे अबनॉर्मल स्टॉक 6,000. किंवा तुम्ही इथं असं पण म्हणू शकता की काय आहे तो अबनॉर्मलच म्हणा, म्हणजे सोपं होईल आपल्याला. लेस केलं तर किती येतं बघा, 800, 4,000, 4,800 हा तुमचा आहे ओपनिंग स्टॉक. आता लक्षात घ्या काय केलेलं आहे, हा आउटडेटेड स्टॉक आहे, नीट समजून घ्या. जो पण कॉस्टिंगचा आहे 2021चा असेल तर तो 22च्या ओपनिंगला लेस करायचा. 2022चा आहे तो त्याची कॉस्ट 2023च्या ओपनिंगमधून लेस करायची. आणि इथं त्याच्या पुढे एक दिलं आहे बघा, इयर 2023 स्लो मूव्हिंग ॲटम्स कॉस्टिंग, कॉस्ट आहे 12,000 रुपये. ही 2,000 कधीची दिली, 23ची दिली. तर मग कुठला 23चा, तर हा जो पुढचा ओपनिंग स्टॉक आहे ह्याच्यातून लेस करायची, 24ला लेस करायची. हे लक्षात ठेवा, म्हणजे कारण तो इथल्या क्लोजिंगमधून तो मध्ये सांगितले तो मूव्हिंग आहे, म्हणजे तो आउटडेटेड स्टॉक इथला आहे, म्हणजे तो इथं ओपनिंगमधून आपल्याला लेस करायचा आहे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट इयरच्या ओपनिंगमधून कॉस्ट आपल्याला काय करायचे, कॉस्ट ऑफ अबनॉर्मल स्टॉक लेस करायचा आहे. आणि दोघातला जो डिफरन्स आहे तो आपण क्लोजिंग स्टॉकला, म्हणजे आता इथं बघा 2022ला जो डिफरन्स येणार आहे तो आपण काय केला, इथं लेस केला. आता 2023ला जेव्हा तुम्ही पोस्टिंगला जाल तेव्हा इथला जो डिफरन्स आहे 10,000 कॉस्ट आणि व्हॅल्यू होती 10,000 किमतीच्या मालाची किंमत 12,000 झाली. या दोघातला जो डिफरन्स येईल, मायनस झालं तर ॲड करायचं, मायनस नाही झालं तर लेस करायचं. कशातून, क्लोजिंग स्टॉकमधून. कधीच्या, तर 2023च्या. तर आता इथं समजून घ्या, आपण पहिलं ओपनिंग स्टॉक काय केला, ओपनिंग स्टॉक इथं घेतला. त्याच्यानंतर पोस्टिंग करूया. परचेजेस आहेत, इथं लिहू आपण 2 परचेजेस. इनरला लिहायचे आहेत, रिटर्न्स आहेत 1,77,000. बुक थोडे इथं ठेवते, म्हणजे तुम्हाला विजिबल होईल. त्याच्यानंतर आहे लेस परचेज रिटर्न. परचेज रिटर्नची अमाऊंट आहे, 7,000. $1,77,000 मधून 7,000 गेले, 1,70,000. त्याच्यानंतर सेल्स आहेत बघा 1,93,500 बाय सेल्स. आता ह्याला आतमध्ये लिहावं लागेल, बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट आहे 1,93,500. कारण त्यांनी काय सांगितलं आहे बघा इथं क्वेश्चनमध्ये की 2022ला 6,000 कॉस्टिंगच्या गुड्स 7,000च्या मालाची किंमत 6,000 झाली आणि दिस वॉज सोल्ड फॉर रुपीज 5,500 इन 2023, म्हणजे 2023ला तो सेल झालेला आहे, म्हणून आपण इथून लेस करणार आहे. लेस सेल्स प्रोसीड ऑफ अबनॉर्मल स्टॉक. 5,500 कुठून घेतले बघा, 5,500ला इथं विकला. कधी, तर 2023ला, म्हणून 2023ला तो विकला 5,500 रुपीजला. लेस करून आताच घेणार आहे कारण अजून सेल्स रिटर्न आहे त्याच्यावर. 8 आणि 5 13, 1,00,000
88,500 लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 6,000. $1,82,000. त्याच्यानंतर आहे फ्राईट इनवर्ड. अमाऊंट आहे 5,000. आणि क्लोजिंग स्टॉक आता इथं आल्यावर थांबायचं. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला इथं फॉर्म्युला तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून देते. 34,020. बघा इथं काय होणार आहे तर कॉस्ट मायनस व्हॅल्यू. जर लेस झालं तर प्लस, लेस नाही झालं तर मायनस. बघा आपला फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट मायनस व्हॅल्यू. फॉर्म्युला आहे कॉस्ट मायनस व्हॅल्यू. मायनस झालं तर प्लस आणि मायनस नाही झालं तर मायनस. म्हणजे बघा आता इथं काय आहे, कॉस्ट किती आहे बघा. कॉस्ट होती त्याची 2023ला कॉस्ट आहे 12,000. इथं नीट बघा कॉस्ट किती आहे, कॉस्टिंग 12,000, व्हॅल्यू 10,000. सॉरी कॉस्ट 12,000 आणि व्हॅल्यू 10,000. मग आपण इथं फॉर्म्युला टाकूया. कॉस्ट आहे 12,000 आणि व्हॅल्यू आहे त्याची 10,000. मायनस होतं आहे का, होतं आहे. किती डिफरन्स आला, 2,000. मायनस झालं तर प्लस. आन्सर काय आलं, प्लसमध्ये. प्लसमध्ये आलं तर तुम्हाला म्हणायचं आहे अंडर व्हॅल्युएशन. अंडर व्हॅल्यू झाला स्टॉक, काय झाला, अंडर व्हॅल्यू झाला म्हणून ॲड होईल. हे लक्षात घ्या. आपण इथं ॲड करणार आहोत अबनॉर्मल किंवा अंडर व्हॅल्यू स्टॉक. काय म्हणायचं, अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. कितीने वाढला तर 2,000 रुपीजनी काय करूया आपण, ॲड करूया. ॲड का केला, कारण तो ॲन्सर आपलं प्लसमध्ये आलं म्हणून. म्हणजे इथं आलं 36,020. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट बॅलन्सिंग फिगरनीच काढावं लागेल, कारण ह्या पहिल्या ट्रेडिंगला आपण बॅलन्सिंग फिगरनीच काढला म्हणून. तर ह्याची टोटल बघूया किती येते. इथं पण होईल लगेच. 20 0 6 2 8 5 3 8 11 2 2,18,020. तोच अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत 2,18,020. डिफरन्सला नाव देणार आहोत टू ग्रॉस प्रॉफिट, CD. ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर. किती येते बघू, 4,800 प्लस 1,70,000 प्लस 5,000 मायनस 2,18,020. परत एकदा करते. 4,800 प्लस 1,70,000 प्लस 5,000 1,79,800 मायनस 2,18,020. आता बरोबर आलं. 28,222. 38,222 हा ग्रॉस प्रॉफिट आला. तर आता आपला इथला जो क्लोजिंग स्टॉक आहे ते मेमोरेंडमला काय होणार आहे, ओपनिंग होणार आहे. कारण आता आपलं जो नेक्स्ट इयर आहे ते कुठलं आहे, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचं इयर आहे. इथला क्लोजिंग 2023चा क्लोजिंग 2024ला ओपनिंग होणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, 2024ला म्हणजे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मी इथे एक क्रिएट केलेला आहे, त्याचा ओपनिंग स्टॉक इथं लिहिणार आहोत आपण. टू ओपनिंग स्टॉक. आतमध्ये लिहायचं आहे, अमाऊंट आहे 36,020.
36,020. आता इथं नीट बघायचं आहे की इथं काय सांगितलेलं आहे, हा जो 12,000 कॉस्टिंगचा जो गुड्स आहे तर तो इथं लक्षात ठेवायचं बघा. आपण हे जे पहिलं 5,000 कॉस्टिंग होती, 6,000 कॉस्टिंग होती आणि 12,000 कॉस्टिंग आहे. तर आपण जो कॉस्ट लिहिलेला आहे तो कॉस्ट काय केलं बघा, नीट समजून घ्या थोडंसं. खूप सोपा क्वेश्चन आहे. इथं जी कॉस्टिंग लिहिलं आहे 21चा कॉस्टिंग आहे, आपण 22ला तो काय केलेला आहे इथं मायनस केला आहे. आणि हे कधीच आहे 22चा कॉस्टिंग आहे तो 23ला लेस केला आहे आणि 23चा कॉस्टिंग आहे तो 24ला लेस करायचा, कारण हा क्लोजिंग स्टॉक आहे म्हणून आपण तसं करतोय. परत एकदा बघा, हे 5,000 कधीचे आहेत, 22चे आहेत आणि क्लोजिंग स्टॉक आहेत म्हणून हा क्लोजिंग आहे, म्हणजे दुसऱ्या वर्षाच्या ओपनिंगला तो लेस होणार आहे. हा कॉस्टिंग आपण कधी लेस केला, 2022च्या ओपनिंगमधून. आणि हा 22चा जो 6,000 कॉस्टिंगचा गुड्स आहे हा आपण कधी लेस केला, 2023च्या ओपनिंगमधून. आणि इथं दिला आहे 2023चा हा क्लोजिंग स्टॉक आहे 22,000, तो 2024च्या ओपनिंगमधून लेस केला आहे. हे लक्षात ठेवा, हा कॉस्टिंग नेक्स्ट इयरच्या ओपनिंगमधून लेस करायचा आहे आणि डिफरन्स येईल तो त्या वर्षाच्या क्लोजिंगमधून ॲड किंवा लेस करायचा आहे. आणि सेल केला असेल तर तो विकून टाकायचा आहे. तर बघू आपण इथं काय काय झालं आहे. किती कॉस्टिंगचा गुड्स होता, 12,000. कधीचा होता, 23च्या क्लोजिंगचा होता, म्हणजे 24च्या ओपनिंगमधून. ही 2024चा ट्रेडिंग अकाउंट आहे आणि त्याच्या ओपनिंगमधून, कारण हा 23चा क्लोजिंग आहे आणि त्याची कॉस्ट होती 12, म्हणून ते कॉस्ट आपण इथून लेस करणार आहे ओपनिंगमधून. इथल्या अबनॉर्मल स्टॉक अमाऊंट आहे 12,000, लेस करतोय. लेस करून बाहेर लिहा 4, 2, 0, 20, 24,020. तर त्याच्या पुढं बघा आपल्याला काय दिलेलं आहे, परचेजेस आहे 36,000. त्याच्यानंतर रिटर्न्स लेस करून घ्या. लेस रिटर्न्स किती आहेत, परचेज रिटर्न आहे 28,000. 28 परचेज रिटर्न किती आहेत नीट बघूया आपण. परचेज रिटर्न आहेत 1,000 गेले, बाहेर आले 35,000. परचेजेस झाले 5, इथं 1,000. सेल्स आहे 38,000, बाय सेल्स 38,000. आतमध्येच लिहायचे आहेत का ते सांगते तुम्हाला नंतर आहेत फ्राईट आहे. सेल्स रिटर्न आहे 2,000. तुम्ही इथून लेस करू शकता लगेच. सेल्स रिटर्न नुसतं मी रिटर्न्स लिहिते. सेल्स रिटर्न आहे 2,000, लेस करून तुम्ही आतमध्येच लिहायचं आहे 36,000. आणि रिटर्न्स फ्राईट इनवर्ड आहे 2, फ्राईट इनवर्ड अमाऊंट आहे 1,000. क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला नाही, शोधायचा आहे आपल्याला बॅलन्सिंग फिगरने. तर आता इथं बघा दिला नाही म्हणून शोधावा लागणार आहे. तर इथं काय सांगितलं आहे, 12,000 किमतीच्या मालाची किंमत 10,000 किमतीच्या मालाची किंमत 12,000 झाली. म्हणजे आपण इथं काय करणार आहोत, वर्किंग करणार आहोत. इथं केलं होतं बघा, हे अंडर व्हॅल्युएशन झालं 2,000 रुपये. ही कॉस्ट कुठे घ्यायची आहे, 2024ला, कारण ती 23चं होतं बघा. इथं काय आहे, 2023चा क्लोजिंग स्टॉक होता 12,000. मग आपण काय केलं, तो ओपनिंग स्टॉकमधून लेस केला. दोघातला डिफरन्स आहे तो 2023ला इथं घेतला, कारण तो 2023च्या क्लोजिंग आहे म्हणून त्यातला डिफरन्स क्लोजिंगला घेतला. आणि पुढं सांगितलं आहे 50% ऑफ विच वॉज सोल्ड बिफोर 13th जून 2024 फॉर ₹6,000. विकला कितीला, 6,000ला. मग इथं लेस करा. लेस सेल्स प्रोसीड ऑफ अबनॉर्मल स्टॉक. कितीला विकला त्यांनी, 6,000 रुपयाला. म्हणून इथून 6,000 लेस करा आणि मग बाहेर येतील 30,000 तुमचे सेल्स.
आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. क्लोजिंग स्टॉक तो बॅलन्सिंग फिगरने निघणार आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. टू ग्रॉस प्रॉफिट CD. तर ग्रॉस प्रॉफिट आपण कसा काढतो, तर इथं जी पर्सेंटेज तुम्ही काढलेला आहे 20%, इथं राहिलं काढायचं थोडंसं. इथं आपण एक फॉर्म्युला टाकू ह्या वर्षीचा, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स. ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आहे 38,220. सेल्स आहेत 1,82,000. 1,82,000 इंटू 100 किती पर्सेंटेज येते बघूया. 38,220 डिवाइड बाय 1,82,000 इंटू 100 21%. किती आलं इथं 21%. पण आपल्याला काय करायचं आहे बघा, आता आपण हा जो ग्रॉस प्रॉफिट काढलेला आहे ह्याचा ॲव्हरेज काढायचा आहे. म्हणून आपण इथं ॲव्हरेज कुठे, इथंच काढते. ॲव्हरेज काढूया आपण. ॲव्हरेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. ॲव्हरेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट GP लिहिले. मग काय करायचं आहे, हा 19 प्लस 20 प्लस 21 डिवाइड बाय 3 1 2 3 3 किती येतं आहे बघूया आपण. ॲव्हरेज इथं काढू. 19 प्लस 20 प्लस 21 60 डिवाइड बाय 3 20. बघा काय केलं, हे 3 काय केलं तर 1 2 3 म्हणून डिवाइड बाय 3. तर तुमचा ग्रॉस प्रॉफिट रेट आला 20%. म्हणजे आता तुम्हाला जो पण रेट द्यायचा आहे तो 20% तुम्ही इथं देणार आहात. मग सेल्स किती आहेत तर 30,000. मग इथं लिहिणार आहात तुम्ही 20% ऑन सेल्स. दॅट इज टू से 30,000 इंटू 20%. 30,000 इंटू 20%. इंटू 20% 6,000. ग्रॉस प्रॉफिट आला 6,000. तर आपल्याला बॅलन्सिंग फिगरनी स्टॉक मिळणार आहे. आपण काय करूया, ग्रॉस प्रॉफिट इथं काय झालं, मेमोरंडमला 28. एक मिनिट. सेल्स आहेत, सेल्स किती आहेत बघा. इथं सेल्स आहेत 28 आहेत. सॉरी इथं 38 लिहिलं. 28 आहेत. त्याच्यातून नेट गेले, हे 20% आलं. इथं 20मधून इथं आलं 20,000 येतं आहे बरं का. तर थोडंसं अमाऊंट नीट बघा, कारण ते नजर चुकीमुळं होऊ शकतं. तर इथं 20,000वर 20% काढा. 20,000वर 20%. 20,000 इंटू 20% 4,000 आहे. 4,000. तर ह्याची टोटल करूया आपण. 4,000 प्लस 1,000 प्लस 35,000 प्लस 24,020 टोटल आली 64,020. तीच अमाऊंट आपल्याला इथं लिहायची आहे 64,020. आता डिफरन्स मायनस त्याच्यातून केलं 20,000. क्लोजिंग स्टॉक आला 44,020. आता आपल्याला आग लागली तेव्हा आपल्या शॉपमध्ये एवढा स्टॉक होता. तर आपल्याला फाईंड करायचं आहे की आगीमध्ये आपला किती स्टॉक जळाला. तर आपण खाली लिहू व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर.
व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. तर फायरमध्ये किती गुड्स जळाला ते आपल्याला शोधायचं आहे. मग आपण इथं लिहिणार आहोत नॉर्मल स्टॉक. नॉर्मल स्टॉक किती होता 44,020. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अबनॉर्मल स्टॉक. अबनॉर्मल स्टॉक म्हणजे किती बघा, इथं आपण बघितलं कितीचा होता 12,000 किमतीचा माल होता, त्याची किंमत 10,000 झाली. म्हणजे 12,000 मधला 50% विकला कितीला आपण 6,000 रुपयाला. कॅल्क्युलेशन करून दाखवते तुम्हाला. बघा इथं असं होतं 12,000 रुपये किमतीचा गुड्स होता कॉस्टचा, त्याच्या 50% म्हणजे किती आला बघा 12×5 = 6,000. हा 6,000 म्हणजे 12,000 मधला निम्मा विकला, 6,000 रुपयाचा सोल्ड केला. आणि जो राहिलेला आहे रिमेनिंग हा आहे तुमचा अबनॉर्मल स्टॉक, की हा इथं शिल्लक आहे म्हणजे तो जळाला आहे. तर तो 6,000 रुपीजचा स्टॉक आहे, तो जळालेला आहे. म्हणजे एकूण स्टॉकचं नुकसान तुमच्या किती झालं बघा इथं 6×4 = 50,020 रुपीजचं ॲक्च्युअल नुकसान झालेलं आहे. त्याला आपण म्हणणार आहोत स्टॉक जळाला. त्याच्यामधून तुम्ही वाचवलं आहे किती ते इथं लिहिलेलं आहे बघा, सेव्ह केलेलं आहे तुम्ही इथं बघा. द व्हॅल्यू ऑफ सॉल्वेज वॉज 8,000. मग तो लेस करणार आहोत कारण तो जळालेला नाही, सेव्ह केलेला आहे. मग इथं म्हणणार आहोत स्टॉक ऑफ सॉल्वेज 8,000. 8,000 मायनस करा किती येते बघा 0, 20, 8 आणि 2 10 42,020. तर ह्याला आपण म्हणणार आहोत स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. Therefore insurance claim will be $42,020. Therefore amount of claim ₹42,020. हे रुपीज आहे, ₹42,020. तर हे मी तुम्हाला वर्किंग व्यवस्थित समजवलेलं आहे. आता तुम्ही हा क्वेश्चनचं प्रॅक्टिस चांगलं करा. हा क्वेश्चन खूप वेगळा आहे पण सिम्पल पण आहे. इथं लक्षात काय घ्यायचं, जी कॉस्ट लिहिली 2023ची आहे तर ती कॉस्ट 2022ला ओपनिंगमधून लेस करायचं आहे. हे 2022ची कॉस्ट आहे ती 2023च्या ओपनिंगमधून लेस करायचं आहे. आणि 2023ची कॉस्ट आहे 12,000, ही तुम्ही 2024च्या ओपनिंगमधून लेस करायचं आहे. आणि जो डिफरन्स येईल तो त्या वर्षाला तुम्ही ॲड किंवा लेस होणार आहे. आणि जो कितीला विकला आहे त्या वर्षी बघायचं कधी विकला आहे. तर हा दिस वॉज सोल्ड फॉर 4,500 इन 2020. तर 2020च्या सेल्समधून लेस करायचा. इथं सांगितलं आहे दिस वॉज सोल्ड फॉर ₹5,500 इन 2023. तर 23च्या सेल्समधून लेस करायचा. आणि इथं सांगितलेलं आहे 50% सोल्ड बिफोर 13 जून 2024. मग 2024च्या सेल्समधून 12,000च्या अर्धा, कॉस्टच्या अर्धा, कारण एवढी कॉस्ट आहे त्याची आत्ता. तर ह्या कॉस्टच्या अर्धा माल विकला. कितीला विकला तर 6,000 रुपयालाच विकला. 6,000 रुपयाचा माल 6,000 रुपयाला विकला. तर राहिला किती 6,000 रुपयाचा, तो आपण अबनॉर्मल स्टॉक म्हणून इथं घेतलेला आहे. एवढं वर्किंग तुम्हाला जमलं तर हा क्वेश्चन खूप सोपा आहे आणि तुम्ही खूप छान कराल. आणि हा क्वेश्चन आला तर तुम्हाला हा लेसन समजला असं गृहीत धरा. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.